कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर अमरापूर गावात एक अतिशय दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते आणि त्याचे कुटुंब अन्नासाठी मोहताज होते. या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता. त्या वेलाला येणाऱ्या शेंगा शिजवून तो ब्राह्मण आणि त्याचे कुटुंब आपली भूक भागवत असे. हा वेलच त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार होता. एकदा श्री नृसिंह सरस्वती महाराज त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले. ब्राह्मणाने अतिशय श्रद्धेने महाराजांचे स्वागत केले आणि घरातील तेच घेवडे शिजवून त्यांना भिक्षा म्हणून वाढले. भिक्षा ग्रहण केल्यानंतर निघताना महाराजांनी आपल्या शिष्याला आज्ञा दिली की या ब्राह्मणाच्या अंगणातील तो घेवड्याचा वेल मुळासकट उपटून टाक. शिष्याने महाराजांच्या आज्ञेनुसार वेल उपटून टाकला. ब्राह्मणाच्या कुटुंबासाठी तोच एकमेव आधार असल्याने त्यांना दुःख झाले, परंतु श्री गुरूंच्या आज्ञेवर त्यांची अढळ श्रद्धा होती. त्यांनी कोणताही राग न धरता ती देवाची इच्छा मानली. ज्या ठिकाणी तो घेवड्याचा वेल होता तिथली जमीन तो उपटल्यामुळे उकरली गेली होती. नंतर जेव्हा ब्राह्मणाने ती जागा नीट करण्यासाठी खोदली तेव्हा त्याला तिथे सोन्याच्या मोहरांनी भरलेला एक हंडा सापडला. श्री गुरूंनी ब्राह्मणाचे दारिद्र्य म्हणजेच घेवड्याचा वेल मुळासकट नष्ट करून त्याला कायमचे सुख आणि ऐश्वर्य मिळवून दिले. ही कथा शिकवते की देव जेव्हा काहीतरी हिरावून घेतो तेव्हा त्यामागे अधिक मोठे काहीतरी देण्याचा त्याचा हेतू असतो. ओम श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः.